नागपूर लोकसभेकरता काँग्रेसला उमेदवार मिळाला। काँग्रेसच्या 2 नेत्यांची निवडणुकीआधीच माघार। गडकरींविरोधात अनेक उमेदवार असल्याचा नानांचा दावा। महायुतीच्या संभाव्य जागा वाटपावरून राष्ट्रवादी अस्वस्थ। राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आकडी जागा मिळण्याची शक्यता। आमदार संख्येवरून लोकसभेची जागा द्या, भुजबळांची मागणी। पक्षानं सांगितलं तर लोकसभा लढणार। गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। महाजनांचं नेमकं काय होईल सांगता येत नाही। गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला। मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही। शरद पवार यांचा आमदार शेळकेंना इशारा। शरद पवार मोठे नेते, पवारांनी आमदाराला धमकी देणं योग्य नाही। पवारांच्या स्तराला असं बोलणं शोभत नाही। देवेंद्र फडणवीसांकडून सुनील शेळकेंचा बचाव। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपात वादाची ठिणगी। केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका। भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा। आमचे 115 आमदार तरीही शिंदेंना मुख्यमंत्री केलं। रामदास कदम कधी कधी टोकाचं बोलत असतात। फडणवीसांची रामदास कदमांवर प्रतिक्रिया। दिंडोरी लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा। मतदारसंघात 4 आमदार राष्ट्रवादीचे असल्यानं दिंडोरी राष्ट्रवादीला सुटण्याची भुजबळांची मागणी। काँग्रेसकडून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची ऑडिओ क्लिप ट्विट। ऑडिओ क्लिपमध्ये गावित वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचा दावा। विरोधकांनी खोडसाळपणा केल्याचा गावितांचा दावा। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 8 एप्रिलला आता पुन्हा सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदे गटाला नोटीस। विधानसभा अध्यक्षांनी तपासलेली कागदपत्रही मागवली। राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी महत्त्वाचा पाऊल। हुडको कंपनीसोबत सामंजस्य करार। कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरता 5000 कोटी देणार, फडणवीसांची माहिती। मवियाकडे नगर दक्षिण करता उमेदवार नाही, त्यामुळे आमच्या नेत्यांना ऑफर देत आहेत। खासदार सुजय विखेंचा अमोल कोल्हेंना टोला। शिवसेना भाजपला गाडून मूठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा। पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। मुरलीधर मोहोळांविरोधात कार्यकर्त्यांनी लावले पोस्टर। मुरलीधर मोहोळांविरोधात पहिल्यांदाच बॅनरबाजी। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमध्ये 6400 कोटींच्या प्रकल्पांचं केलं अनावरण। भारतीय पर्यटनाकरता शक्तिशाली सांस्कृतिक राजदूत म्हणून काम करतायत, मोदींचं प्रतिपादन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।